नृसिंहवाडीत तिसरी पूर परिषद, आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि स्पंदन प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीनं नृसिंहवाडी येथे तिसऱ्या पूर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेमध्ये पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम.के. कुलकर्णी, जल अभ्यासक विजयकुमार दिवान, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी परिषदेला मार्गदर्शन करताना पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम.के. कुलकर्णी यांनी वातावरणातील बदलामुळे पावसाचं प्रमाण वाढलंय, केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने पावसाळ्यामध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते असं सांगितलंय। आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी पूर परिषदेच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचं काम केलं असल्याचं सांगितलंय। विजयकुमार दिवान यांनी हिप्परगी धरणातील अडथळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका आहे, तसेच नदीतील अडथळे दूर करून महापूर येऊ नये यासाठी पूर परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचं सांगितलंय। पूर परिषदेत धरणातील साठा नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये समन्वय ठेवून अलमट्टी धरणाची उंची 517 मीटरपेक्षा जास्त ठेवू नये, कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचे परिचालन एकात्मिक पद्धतीने करावं, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पूर नियंत्रण समिती गठीत करावी, नदीपात्रातील अतिक्रमण हटवावीत, कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांची पाणी पातळीबाबत पूर क्षेत्रातील नागरिकांना माहिती द्यावी, यासह ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला। यावेळी प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, सुयोग हावळ, प्रभाकर केंगार यांनी मनोगत व्यक्त केलं। पूर परिषदेला सत्यजित सोमन, राकेश जगदाळे, दीपक पाटील, भूषण गंगावणे, जितेंद्र चौगुले, आशा राणी पाटील, दीपक कबाडे, दादा गवळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। इथून पुढच्या काळामध्ये आमच्या तज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। कोयना धरण आणि अलमट्टी धरणाचे दोन लेवल देतात आणि बाबूराव आपल्याला सांगतात की आम्ही पाणी भरपूर सोडले, 531 करोड गेलेलं आहे, तुमच्याकडे 530 पाणी येते, पाणी घेईल कसं, काय तुम्ही खोटं बोलताय। आमच्या घेतल्या पाटबंधारे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी त्यांनी कुणीही असं सांगितलं नाही की मध्ये हिप्परगी नावाचं एक धरण आहे आणि हिप्परगी जे पाणी अडवलं जातं ते 524.30 अडवलं जातं। त्या प्रकारनं आजपर्यंत आमच्या महाराष्ट्र शासनाला कुठल्याही डिरेक्टर असू दे, आमचे एसी असू दे किंवा कुणी असू दे, कुणीही ह्या कळलं नाही। फक्त कर्नाटकाला बाबूराव दाखवून आम्ही 531 सोडले।